नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 1858चा कायदा पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारत सरकारचा राजकारभार हाती घेतला? तर तो होता गव्हर्नमेंट इंडिया ॲक्ट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858। कारण 1857ला जो खूप मोठा उठाव झाला आणि ज्या उठावाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही पालथून टाकून आपली भारतीय सत्ता ही राणीकडे सुपूर्द केली। मग 1858चा कायदा काय होता किंवा 1858च्या कायद्यात काय तरतुदी होत्या? तर भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ती ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली 1858च्या कायद्याने। त्याचबरोबर भारत सरकारचा कारभार पाहण्यासाठी भारत मंत्री हे नवीन पद व त्याला मदत करण्यासाठी इंडियन काउन्सिल हे एक तयार करण्यात आली होती, जी की 15 जणांची होती, ज्यामध्ये भारत मंत्र्याशिवाय ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असत भारत मंत्री। आणि पहिला भारत मंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले। तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिला हाय कमिशनर कोण होता? कारण हाय कमिशनर हे 1919च्या कायद्यानं निर्माण झालेले पद आहे आणि 1858च्या कायद्याने भारत मंत्री हे पद निर्माण झालेलं होतं। भारत मंत्र्याच्या अंडर 15 जणांची काउन्सिल होती, ज्यामध्ये 8 राज्यसत्तेकडून निवडले जातील एवढे सदस्य होते आणि भूतपूर्व कंपनीकडून निवडले जातील असे 7 सदस्य होते। आता गव्हर्नर जनरलला आता आपण व्हाईसरॉय म्हणू लागलो। मग आता ह्या पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग। बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून ही भारत मंत्र्याची 15 जणांची काउन्सिल तयार केलेली होती। पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले आणि लॉर्ड कॅनिंग हे पहिले व्हाईसरॉय होते। दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग आहे आणि भारत मंत्री हा लॉर्ड स्टॅनले आहे। आता 1858च्या कायद्यावर दुसरा एक प्रश्न आला होता, ज्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की 1858चा कायदा भारत सरकारच्या कायद्यावर कुठले परिणाम ते शोधा। आता भारत सरकारच्या कायद्यावर कुठला परिणाम झाला होता? तर जे काही ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ती काढून घेतली होती, पण आपल्याला पर्यायामध्ये दिले की कंपनीच्या राजवटीचा इतिश्री झाला। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज।